पहाडोवाली मॅगी खूपच वेळ लावते. शेवटपर्यंत आम्हालाही माहीत नाही आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. माझं एकच म्हणणं आहे, तडजोडीशिवाय मजा नाही. इंडियाज लास्ट विलेज. गुड मॉर्निंग मित्रांनो, मैत्रिणींनो आणि त्यांच्या बाकीच्यांनो. आता आपण निघत आहोत जॉस्टलवरनं. आजचा दिवस आपण 11:30 वाजता चालू करतो आहे, कारण आज थोडा आराम करायचा होता. खूप दगदग झाली. जॉस्टेल जसं तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. जॉस्टेल चांगला, यांना मार्केट करायची गरजच नाही. ऑलरेडी खूप मुश्किलीने आपल्याला हे बुकिंग मिळालं आहे. खूप जॉस्टेल्स आहेत ॲक्च्युली हिमाचलमध्ये, पण त्यातले 2च अवेलेबल होते. तर आम्ही जॉस्टेल्सप्रमाणे स्टे ॲक्च्युली प्लॅन केलं आहे. प्रॉपर्टीचा व्ह्यू खूप भारी आहे. समोर असा काहीतरी सिमॉन पीक आहे आणि ही किन्नौर रेंज आहे. ही आपली गाडी. आणि आता आपण रक्षम आणि चिटकुलला चाललो आहे. ओके बाय. तर आत्ता जस्ट माझ्या लक्षात आलं की जसं चंदीगड सोडलं ना, तसं आपोआप माझ्या लक्षात पण नाही आलं की गाणी लावणंच बंद केलं आहे गाडीमध्ये. बाहेर थ्रिल ॲडव्हेंचरच एवढं चाललेलं आहे की गाण्यांची गरजच नाही आहे. हे बघा, चालू झालेलं आहे नेक्स्ट थ्रिल टुवर्ड्स चिटकुल अँड रक्षम. पहिले रक्षम येतं, सांगलावरनं 15 किलोमीटर्सवर रक्षम आहे आणि रक्षमवरनं 15 किलोमीटर्स हे चिटकुल. तर अर्धा तास आम्हाला सांगितलं आहे की रक्षमला लागेल. आय थिंक आपण स्लो जाऊ तर 45 मिनिट्स लागतील आणि तिथून चिटकुलला पण 45 मिनिट्स. तर अशी आपण आजची मॅच घेत आहोत. अगला स्टेशन रक्षम, नेक्स्ट स्टॉप रक्षम. तर मित्रांनो, आज आपण रेस्ट केला आहे भरपूर. वी आर वेल रेस्टेड. आजपर्यंत रोज वी यूज टू स्टार्ट द डे ॲट 5:30 or 6, but today we took a little bit of slow. Very scary. आणि मागून HP वाले नुसते त्रास देत आहेत. जाओ मित्रांनो, ह्यांना जाऊन द्या. हे बघा, जा भाऊ, तुझी लाल, तुझे ॲपल मोठे. आमच्याकडे ॲपल नाही, आमच्याकडे ओनली ऊस. मग काय, एवढी एवढ्याशा गाड्या कुठूनही घालतात आणि आपल्याला प्रेशराईज करतात. अरे फर्स्ट टाइम आहे हो यार. गाडीचा नंबर तर बघा, MH दिसतोय. ऑब्व्हियसली तुमच्याकडे ट्रेंड नाही आहे गाडी. हॉर्न प्लीज. ओके, मला सांग, तू जे ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं ते हॉर्न ओके प्लीज असतं का हॉर्न प्लीज ओके असतं? हॉर्न ओके प्लीज असतं. मला असं वाटतं की तसं असतं की हॉर्न प्लीज आणि आपण म्हणतोय ओके. मित्रांनो, तुम्ही सांगा की ते हॉर्न ओके प्लीज असतं का हॉर्न प्लीज आणि आपण ओके करतो? आम्हाला कळवा. पत्र लिहा, ईमेल लिहा, कमेंट करा, DM करा, फोन नका करू प्लीज. आणि ओके, कार्यक्रम टाइम. पीपी माखेन. मजा आ रही है. अरे किथे चली गोबिंदा फूल बन के. रक्षम 7 जरा किलोमीटर. जास्तच रेस्ट झालेली आहे. येस. रात्री कसं झालेलं? रात्री गळपाटलेलो, एकदम लुल झालो होतो मी. लुल. वैताग आला होता मला. वैताग असं झालं होतं की बास, इथून आता युटर्न मारू, गाडी वळवून घेऊ, मुझे घर जाना है, असं झालं होतं काल मला. घाटातून मला एअरलिफ्ट करा गाडी सकट असं वाटत होतं. बट अभी एव्हरी डे इज अ न्यू डे. रात गई बात गई. रात गई बात गई. हाँ, डिस्ट्रेसच्या बाबतीत येस. व्हेरी सीनिक, व्हेरी नाईस. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बसपा
बसपारीवर. अच्छा हा, ही बसपावाली आहे. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि ब्रेकफास्टला आपण खाल्ला आहे ऑमलेट पाव. वाड वाव. कसा वाटला माझा जोक? चांगला ना? यस. पीजे विन डिझेल केस एडिशन. दिस इज किन्नर. करायचं का आपण? जा बाबा जा. असं जिथे जिथे गाडी तुम्हाला दिसेल तिकडे तिकडे जागा द्या. ऑटो स्टॉप आपण बंद करायचं राहिलं, जागा देऊन तुम्ही मग व्ह्यू एन्जॉय करा ना. मागून ते पॅ 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 करत बसणार. आपल्याला बीटी, त्यांना बीटी. बाहेरची गाडी बघून ते अजून मग पुढे जाऊन अरे चादर मोद म्हणणार. त्यापेक्षा आपण जागा द्यायची. थँक्यू. मित्रांनो आपण पोचलो आहोत रक्षमला. क्रेझी संशय आहे. वी ऑलमोस्ट डिड नॉट कम हिअर. त्यामुळे थँक्यू गॉड फॉर गिव्हिंग अस द स्ट्रेंथ टू कम हिअर. अदरवाइज आय थिंक लाईफ वुड बी इनकम्प्लीट. याक पण पाळत. मित्रांनो आपण आलो आहोत रक्षमला. तर खूप सिनिक असं आहे. आणि ही आहे बसपा रिवर. तर बसपा रिवर खूप सुंदर दिसते म्हणून आपण 2 मिनटं थांबलो आहोत. या रिव्हरला जास्त फ्लो नाही आहे म्हणून आय थिंक इट्स नॉट व्हेरी रिस्की टू बी नियर दिस रिवर. अदरवाईज थोडं सतलज वगैरेला असं म्हणतात की थोडं जपून. बट ही छोटी नदी आहे. So we can hang out here for some time. मित्रांनो आपण इकडे थोडा मस्त घरातनं खुर्च्या घेऊन आलेलो आहोत. एक गोष्ट सेटअप करतो इकडे. आपण तर खादड खाऊ आहे ना भाऊ. जाईल तिथं ओनली खादड खाऊ. तर एक खादड खाऊसाठी एक आपण छोटासा व्हिडिओ शूट करतो इथे. तर स्टे ट्यून्ड. थांब एकदम संपू नकोस. दगड शोध मोहीम चालू आहे. जास्त टाकू नको, पेट घेऊन. मित्रांनो वारा असल्यामुळे आग लागत नाहीये. वी आर ट्राईंग आवर बेस्ट. मित्रांनो आफ्टर मल्टिपल फेल्ड अटेम्प्ट्स आपल्या सुगडीला आग लागलेली आहे. खानाड खाऊच्या या एपिसोडमध्ये आवाज थोडा कमी होऊ शकतो बरं का. बस बस घरात नका करू. पाणी गरम व्हायला चालू झालेलं आहे.
खाऊ इन रील्स इन इंडिया ऑन. व्हेजिटेबल्स आपल्या रेडी आहेत. डोंगर आपल्या समोर आहे. इथे नदी आहे. इथे मॅगी होतीये. नुसती मजा. मिड रेसिपी. आग कमी झाल्यामुळे आम्हाला वारं घालायला लागलं. वारं घालताना पाण्यामध्ये थोडं काळं गेलो नाही म्हणा, आणि म्हणून आम्हाला पाणी चेंज करायला लागलं. रेसिपी हॅज स्टार्टेड अगेन. खूप दमलो आहोत. 5 मिनिटाची मॅगी बनवायला 1-1.5 तास भट्टी पेटवत आहोत. आम्ही ॲक्च्युली पोर्टेबल गॅस स्टोव घेतलेला, बट येताना सगळीकडे खूप गरम होतं. आम्हाला जरा भीती वाटली की उगाच फुटायला वगैरे नको, म्हणून आम्ही तो डिस्पोज केला एका ठिकाणी. पाहिजे होता तो. ठीक आहे, ऑल गुड. हां हां हां. मित्र भेटलेले त्यांनी आपल्याला आग लावायला हवी. नो वरीज, मजा येते. पहाडोवाली मॅगी. आपले वेजीज आता शिजत आहेत. त्याच्यानंतर जायगा मॅगी नूडल. मित्रांनो, वैताग आलेला आहे, त्यामुळे शेप आपण थोडा वेळ बदललेला आहे. पहाडोवाली मॅगी खूपच वेळ लावते, कारण नदीमुळं अवतीभोवती झाडांना मे बी थोडी ओल आहे, तर लाकडं पेटत नाही आहे. मल्टिपल फील्ड अटेम्प्ट्स. ओके, पेपर पण म्हणतंय की मुझे जाने दो. मॅगी व्हायचा प्रयत्न होता, तोपर्यंत आपण बिंगो मॅडमच खाऊया. हा व्हिडिओ असा आहे की शेवटपर्यंत आम्हालाही माहीत नाही आहे मॅगी खायला मिळणार आहे का नाही. फायनली असं वाटतंय होतीये मॅगी. प्रयत्नार्थी परमेश्वर जे म्हणतात तेच आपण फॉलो करतो, बाकी काही नाही. एक 5 मिनिटात अजून होईल आपली मॅगी. खाऊ मस्त आणि मग पुढच्या पॉईंटला जाऊ. मित्रांनो, आपली मॅगी तयार आहे. खालून लागत आहे, त्यामुळं काढली पाहिजे. आम्ही आता मॅगी खाऊ आणि तुम्हाला सांगू. फारच तयारीत आलो आहोत आपण मित्रांनो. अनघा म्हणते 20 रुपयाच्या मॅगीसाठी किती मेहनत करायला लागली आहे मला, किती तडजोड माझ्या आयुष्यात. माझं एकच म्हणणं आहे, तडजोडीशिवाय मजा नाही. हे बघा, 1.5 तास गेला आमचा, पण आता जे इथं बसून खायला जी मजा येईल ना, त्याला मॅचच नाही. फायनली आपली पहाडोवाली मॅगी तयार झालेली आहे. मजा आ गया. कष्ट करायला लागले खूप, पण मजा तर आली. यही बात है तो याद आएंगी. कशा आली? हे बघा, दिस इज द प्रूफ की आम्ही खातोय. आता असं नको वाटायला खात नाहीये. क्रेझी क्रेझी व्ह्यू, क्रेझी क्रेझी मॅगी, अँड तुमचा क्रेझी गेम ऑन मॅच 1000 खाऊ. तर मित्रांनो, मॅगी मी खाल्ली आहे. का माहिती का, मला नाही माहिती का, पण मॅगीला स्मोकी फ्लेवर आलाय. हा हा हा, काय कारण काय कळणं झालं का. मजा घ्या. तर मित्रांनो, ही बसपा व्हॅली आहे. सांगलाच्या इथून हार्डली अर्धा ते पाऊण तास हा रस्ता आहे. खूप सुंदर हे ठिकाण आहे. इथे बसपा नावाची नदी आहे. नेमकं आता इथं टुरिस्ट जास्त नसल्यामुळे या नदीवर आम्हाला थोडा टाईम स्पेंड करता आला. आता आपण जाऊ चिटकुलला. मित्रांनो, आमच्यासारखं जर तुम्ही असं कॅम्पिंग केलं तर फक्त एक डस्टबिन कॅरी करा.
म्हणजे घाण नको, नेचरला आपण क्लीनच ठेवू. मित्रांनो, ऑफ रोडिंगची मजा येत आहे. आता आपण रक्चमवरनं निघालेलो आहोत आणि चिटकुल नावाच्या जागेवर आपण चाललो आहे. आय थिंक चिटकुल गाव आहे. बसपा व्हॅलीमध्ये हे गाव आहे. बसपा रिव्हर, बसपा व्हॅलीमध्ये हे गाव आहे. खूप सुंदर रिजन आहे हा. आय वुड सजेस्ट की म्हणजे एक 4 to 5 डेजचा जर इकडे फक्त बसपा म्हणजे सांगलामध्ये राहायला 2 दिवस, सांगलाच्या जवळपास थोडं बघितलं. चिटकुलमध्ये पण एक चांगलंच हॉस्टेल आहे. चिटकुलमध्ये राहायला थोडंफार आजूबाजूचं बघितलं तसं खूप म्हणजे मंदिरं, छोटे छोटे ट्रेक्स काही ना काहीतरी असतात म्हणजे व्ह्यू पॉईंट्स वगैरे. ओ माय गॉड, ट्रक आलेला आहे. थँक्यू ट्रक. खूप कमी असं होतं. चांगला ट्रकवाला आपल्याला एन्काउंटर झालेला आहे. अमेझिंग. क्लाउड्स आणि डोंगरच खतरनाक. This is Chitkul, guys. We have arrived in Chitkul. Altitude is 11,320. इंडियाज लास्ट विलेज. क्रेझी. काहीच मला पण नव्हतं माहिती की दिस इज इंडियाज लास्ट विलेज. आम्ही घरातनं खुर्ची घेऊन आलेलो आहोत आणि नॉर्मल आपली खुर्ची आहे तर फोल्डेबलवाला नॉट व्हेरी कम्फर्टेबल. त्यामुळे मस्त या लास्ट कॅफेवर आम्ही ब्लॅक कॉफी सांगितलेली आहे आणि आता 1-1.5 तास इथे निवांत बसणार आहे. थोडी थंडी आहे पण ठीक आहे, जॅकेट घातल्यावर बरं होईल. चिटकुल क्रेझी द स्पॉट. ठेवू का तुझं जॅकेटात? दिसतंय तसं नाही, त्याच्या आतलं बघ ना मेल्ट होतं. तो तिकडे ते खालून मेल्ट होतं आणि मग ते असं एकदम थोडी दिसणार. तर मित्रांनो, इथे आहे हे चिटकुलचं लास्ट कॅफे. इथे दीदी खूप चांगले आहेत. त्यांनी आपल्याला मस्त हॉट कॉफी दिलेली आहे इकडे. तुम्ही चिटकुलला आलात तर नक्की या कॅफेला व्हिजिट करा. हे चिटकुल लास्ट कॅफे. खतरनाक माहोल इकडे. तर मित्रांनो, ढग आलेले आहेत, डार्क माहोल. पण एक इन्फॉर्मेशन सांगायची राहिली की याच्या मागे, या डोंगराच्या मागे उत्तराखंड आहे. आपल्याला दिदींकडनं कळलं तर इथनं बरेच ट्रेक्स पण होतात की उत्तराखंडवरनं या साईडला येता येतं. तर आता अजून फाटाच्या आधी आपण निघावं असं माझी बायको म्हणलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या
कडकवाल्या खुर्च्या कम्फर्टेबलवाल्या गाडीत टाकू. क्रेझी स्वप्न बघा आणि पूर्ण करायला प्रयत्न करा. अथर्व ब्रो, तू बहुत सही काम कर रहा है अपने डैड के साथ. नुसती मजा, नुसतं ऑफरोडिंग, नुसतं सिनिक आणि आयुष्यभराची ऑफ रोडिंगची माझी हाऊस फिटणार आहे या ट्रिपमध्ये असं मला वाटू राहिलंय. फ्रेंडली मित्रांनो, हा तो स्पॉट जिथे आपण मगाशी रक्षणमध्ये मॅगी खाल्ली. आता आपण पोचलो आहोत रिटर्न रक्षमला. बारिश का माहौल, बट ओनली 30 minutes to go, 10 kilometers, so not worried a lot. मित्रांनो, शेवटचे 15 मिनिटं राहिले आहे लोकल हॉस्टेलवर पोचायला. पाऊस चालू झाला आहे. वेदर थोडंसं होतं बरं कधी. आजची मॅच आपली या ठिकाणी संपत आहे. आपल्याला 650 मीटर्सने आपलं हॉस्टेल आहे. मजा आलेली आहे. सो प्रिटी, सो ब्युटिफुल. लाईफमध्ये हे एक्सपिरियन्स करायला मिळतं आहे यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे.